नमस्कार मित्रमंडळी, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिनांक 19, तरी काल 18/6/2025ला DMARची वैद्यकीय शिक्षण व संशोधन या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन वाईस सरळ सेवा भरती परीक्षा 2025 इथे बघू शकता आपण. 2025 काल ॲडव्हर्टाईज झाली आहे 18 तारखेला आणि वेबसाईटवर आज पण दिसत आहे. तर आपला हे व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं बनवत आहे, की कारण आपल्या जे परीक्षार्थी आहे, जे तयारी करत आहे महाराष्ट्र सेवेसाठी, सरळ सेवेसाठी, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही वॅकन्सी राहणार आहे. तर आपण बघू शकता इथे ऑनलाईन पद्धत अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक 19/6. ऑनलाईन अर्ज नोंदणी अंतिम दिनांक 19 जूनपर्यंत, 19 जूनपर्यंत ते 9 जुलैपर्यंत. ठीक आहे. रात्री 11:55 ठीक आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख 9 तारखेला, 9 जुलै. ठीक आहे. काही असल्यास तर याच्यावर आपण ईमेल ID करू शकता संकेतस्थळावर. आपण हे बघून घेऊ कोणते कोणते पद आहे याच्यामध्ये. तांत्रिक सर्वगण पदे, पदनाम इथे पदनाम दिले आहे, इथे पदनाम दिले आहे, इथे पदाची संख्या दिली आहे, वेतन श्रेणी दिली आहे. ग्रंथपाला, अर्थज्ञ, समाजसेवक, भौतिकशास्त्र, ECG, क्षकिरण तंत्रज्ञ, क्षकिरण सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, दंततंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, एवढे पद दिले आहे मित्रांनो. इकडे वॅकन्सी दिली आहे, किती किती वॅकन्सी आहे तुम्ही बघू शकता तुमच्या पदानुसार. खाली इकडे दिले आहे अतांत्रिक संवर्गात मुंबई बाहेरील पदे, हे बाहेरील पदे आहे, मुंबईचे बाहेरील पदे आहे. ठीक आहे. खाली तुम्ही बघू शकता इकडे खाली एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या पदानुसार. आपण इथे एक्सरे टेक्निशियनचं बघणार आहे. इथे बघा यांनी दिला आहे BSc इन पॅरामेडिकल BPMT दिलं आहे, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और डिप्लोमा सर्टिफिकेट, प्रिफरन्स विथ 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. आणि ह्या वर्षी आता मागलच्या वेळेस जे झालं तर त्यावेळेस हे दिलं तर नाही रजिस्ट्रेशन पॅरामेडिकलचं, पण ह्यावेळेस त्यांनी पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं आहे. आणि सेम एक्सरे असिस्टंटचं पण दिलं आहे. ठीक आहे. खाली फिजिओथेरपी, डेंटल टेक्निशियन्स, वाहन चालक, हे तुम्ही बघू शकता यांच्या पदानुसार दिलं आहे. इथे यांनी याच्याबद्दल सांगितलं आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 वय सांगितलं आहे. वयाची मर्यादा काय राहील, 18 वर्ष ते 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप कम्प्युटर बेस राहणार आहे, CBD. याच्यामध्ये दिला आहे आता हे दिला आहे अभ्यासक्रम दिला आहे, तुम्ही बघू शकता इथे. मराठी ज्ञानाचे 15 क्वेश्चन, इंग्रजी ज्ञानाचे 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञानाचे 15 क्वेश्चन असे राहणार आहे. तांत्रिक संवर्गातील पदनामीकरता परीक्षेचे कालावधी 1.5 तास राहणार आहे. ज्यामध्ये बहुशास्त्र MCQ राहणार आहे आणि 15 क्वेश्चन राहणार आहे. मराठीचे 15, इंग्रजीचे 15, सामान्य, अंतर्क आणि अभियांत्रिकी चाचणीचे 30 MCQ असतील. टेक्निकल विषयातील संबोधन 40 MCQ असतील. ठीक आहे. DM वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष विभागात संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालावधीत विभाग लागू करण्यात घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेत उमेदवार धोक्यात प्रतिबंध सुरक्षा वाढवण्यात हे उपाय करण्यात आले आहे. आता यावेळेस त्यांचं काय निर्णय एमर्जन्सी एक्झामिनेशनचं ते बघू त्यावेळेस. इथे हे दिलं आहे क्वेश्चन कशा प्रकारे राहणार आहे. मराठी, इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर 4 क्वेश्चन, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D. तर हे टोटल 15 क्वेश्चन राहणार आहे, 15 मिनिट राहणार आहे. 15 क्वेश्चन 15 मिनिट. ठीक आहे. यांचं टोटल दिन आहे की मराठीचे 4 क्वेश्चन, इंग्लिशचे 4 क्वेश्चन, जनरल नॉलेजचे आपल्यासाठी 3 क्वेश्चन,
त्याच्यानंतर लॉजिकल ॲबिलिटीचे 4 क्वेश्चन, असे टोटल 15 क्वेश्चन राहणार आहे. ठीक आहे. हे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन दिलं आहे, परीक्षेचे स्वरूप. इथे एक्झामिनेशन फीज राहणार आहे मित्रांनो, खुला वर्ग 60,000, मागासवर्गीयसाठी SC ST VJNT OBC यांच्यासाठी 90%. ठीक आहे. नॉन रिफंडेबल राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर आपण पदाकडे जाऊ. आता आपले पद किती आहे यांनी आरक्षण दिलं आहे इथे. इथे ग्रंथपालची वॅकन्सी दिली, आहार तज्ज्ञ, सामाजिक अधीक्षक वैद्यकीय, भौतिकचर तज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ. क्षकिरण तंत्रज्ञसाठी वॅकन्सी आहे अजाची 8, 5, 1 विजाची, भजबची 4, भजडची भजची 5, भजडची 0 आहे, काही नाही. विमा प्रची आहे 3, इतर मागासवर्गीय 23, ESBCC साठी 9 आहे, दुर्बल घटकसाठी 9 आहे, अराखीवसाठी 27 आहे. एकूण 94 वॅकन्सी आहे मित्रांनो. सगळ्यात मोठी वॅकन्सी आहे ही महाराष्ट्रात. त्याच्यानंतर औषध निर्मातासाठी टोटल वॅकन्सी आहे 207, तंत्रज्ञासाठी 9 वॅकन्सी आहे, सहाय्यक ग्रंथपालसाठी 17 वॅकन्सी आहे, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 170 वॅकन्सी आहे, आणि क्षकिरण तंत्रज्ञासाठी 35 वॅकन्सी आहे. ठीक आहे मित्रांनो, 35 वॅकन्सी आहे. विजासाठी 1 आहे, विजासाठी 4 आहे, अजासाठी 3 आहे, भजबसाठी 1 आहे. यांचे टोटल 35 वॅकन्सी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर यांचं स्पेस स्केल 21,700 ते 69,100 राहणार आहे. ठीक आहे. आणि अराखीवसाठी 10 वॅकन्सी आहे. ग्रंथपाल, सहाय्यक, वाहन चालक, निम्नलेखी लघुलेखक. ठीक आहे. टोटल वॅकन्सी आहे इतकी. तर ही आपण जाहिरात आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. चला, धन्यवाद मित्रांनो.